Welcome students. Today we are going to study the types of chemical reactions. Chemical reactions are classified into 4 types in accordance with the nature and the number of reactants and products. केमिकल रिॲक्शनचं नेचर कसं आहे आणि त्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्टची संख्या किती आहे यानुसार केमिकल रिॲक्शनचे 4 टाइप्स आहेत. त्यातला फर्स्ट टाइप आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. बरोबर. फर्स्ट टाइप इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर त्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी पहिली घेतली आहे. तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, एक टेस्ट ट्यूब घ्यायची आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं आणि त्या टेस्ट ट्यूबला हीट द्यायची आणि त्यानंतर एक ग्लास रॉड घ्यायचा. तो ग्लास रॉड अमोनिया सोल्युशनमध्ये बुडवायचा. ग्लास रॉड अमोनिया सोल्युशनमध्ये बुडवायचा आणि तो ग्लास रॉड या टेस्ट ट्यूबच्या तोंडाशी पकडायचा. पकडल्यानंतर काय होतं तर तो अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड या दोघांची केमिकल रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून अमोनियम क्लोराईड तयार होतं. आणि हे अमोनियम क्लोराईड जे आहे ते सॉलिड स्टेटमध्ये असतं आणि त्याच्यामुळं त्या टेस्ट ट्यूबच्या तोंडाशी आपल्याला स्मोकसारखा पदार्थ तयार झालेला दिसतो आणि त्याची केमिकल रिॲक्शन इथं लिहिलेली आहे NH3 अमोनिया. आणि त्या सोल्युशनमध्ये बुडवून आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड असलेल्या टेस्ट ट्यूबच्या तोंडाशी पकडल्यामुळं NH3च्या पायाजवळ काय लिहिलं आहे G गॅसियस स्टेट आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड यांची रिॲक्शन होऊन त्याच्यापासून अमोनियम क्लोराईड तयार होतं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये काय केलं आहे, स्ट्रिप ऑफ magnesium is hold a magnesium strip in a pair of tongues and ignite असं म्हटलं आहे. म्हणजे काय, take a magnesium strip and hold it with the help of pair of tongues and one end of the magnesium strip is held on the burner. Then the reaction takes place between the magnesium metal and oxygen present in the air, and in this reaction magnesium oxide in the form of white powder is formed and the reaction is given there. आता या रिॲक्शनमध्ये जर बघितलं आपण तर ही रिॲक्शनसुद्धा बॅलन्स्ड आहे. म्हणजेच रिॲक्टंट साईड आणि प्रॉडक्ट साईड ला असलेल्या ॲटमची संख्या कशी आहे, सेम आहे. द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट ऑन द रिॲक्टंट साईड अँड प्रॉडक्ट साईड आर सेम. त्यानंतर पुढे एक थर्ड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यामध्ये काय केलं आहे तर यामध्ये सांगितलं आहे त्यांनी, टेक ए बीकर अँड इट इज हाफ फिल्ड विथ वॉटर. म्हणजे एक काचेचा बीकर घेतला आणि तो पाण्याने अर्धा भरला. ओके. ॲड ए फ्यू पीसेस ऑफ स्लॅक्ड लाईम. स्लॅक्ड लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड CaO इन इट. त्या बीकरमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये स्लॅक्ड लाईम म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड त्याचे काही तुकडे टाकायचे. आता आपल्याला माहिती आहे नवीन घर बांधल्यानंतर त्या घराला चुना द्यायचे पूर्वी. चुना. तर तो चुना कसे तयार करायचे, बाजारातून भाजलेले खडे आणले जायचे. भट्टीमध्ये भाजलेले पांढरे खडे आणि पत्र्याच्या डब्यामध्ये पाणी घेऊन त्यात ते खडे टाकले जायचे. ते जे भाजलेले खडे आहेत त्यालाच काय म्हणायचं आहे, स्लॅक्ड लाईम किंवा कॅल्शियम ऑक्साईड. बऱ्याच जणांनी ते बघितलं आहे. तर त्यावेळेस काय होतं तर त्या स्लॅक्ड लाईमची कॅल्शियम ऑक्साईडची वॉटरबरोबर केमिकल रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून खाण्याचा चुना तयार होतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाईस. आणि या रिॲक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर हीट
बाहेर पडते. या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? एक्झोथर्मिक रिॲक्शन. हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. तर ती रिॲक्शन इथं आहे. आपण बीकरमध्ये स्मॉल स्केलमध्ये ही रिॲक्शन केलेलं आहे. कॅल्शियम ऑक्साईड CaO रिॲक्ट्स विथ वॉटर अँड फॉर्म्स कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट. या रिॲक्शनमध्ये हीट बाहेर पडते. ठीक आहे. लॅबॉरेटरीमध्ये आपण शाळा सुरू झाल्यानंतर हे करून बघू शकतो. पुढे काही क्वेश्चन्स विचारलेत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट्स इन ईच ऑफ द अबव्ह रिॲक्शन्स. म्हणजे वरती ज्या रिॲक्शन्स आहेत या प्रत्येक रिॲक्शनमध्ये जर आपण बघितलं तर नंबर ऑफ रिॲक्टंट्स इन इक्वेशन 12, म्हणजे हे जे 12th नंबरची केमिकल रिॲक्शन आहे किंवा केमिकल इक्वेशन आहे त्यामध्ये नंबर ऑफ रिॲक्टंट्स किती आहेत? 2. 13 नंबरमध्ये 2, 14, 2. मीन्स इन ईच ऑफ द अबव केमिकल रिॲक्शन द नंबर ऑफ रिॲक्टंट्स आर 2. ओके. पुढे सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट्स टेकिंग पार्ट इन अबव रिॲक्शन. म्हणजे काय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट्स म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन दिस केमिकल रिॲक्शन. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणाला म्हणायचं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता उदाहरणार्थ इथं NH3 लिहिलं आहे. याच्या आधी काय लिहिलं आहे का? नाही. म्हणजे तिथं कोइफिशियंट किती आहे? 1. म्हणजेच अमोनियाचे मॉलिक्यूल किती आहे? 1. बरोबर. त्यानंतर इथं HClच्या आधी काय लिहिलं आहे का? प्लसच्या पुढे HClच्या आधी काहीही लिहिलेलं नाही. म्हणजे तिथं कोइफिशियंट किती आहे? 1. म्हणजे HClचे मॉलिक्यूल किती आहेत? 1 आहे. बरोबर. ह्या दुसऱ्या रिॲक्शनमध्ये Mgच्या आधी काय लिहिलं आहे? 2. म्हणजे इथं मॅग्नेशियमचे मॉलिक्यूल किती आहेत? 2. बरोबर. आणि इथं ऑक्सिजनच्या आधी कायच लिहिलेलं नाही. म्हणजे इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहे? 1. लक्षात आलं तुमच्या? पुन्हा एकदा प्रश्न काय विचारला आहे त्याने, व्हॉट इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट्स टेकिंग पार्ट इन ईच ऑफ द अबव रिॲक्शन. म्हणजेच 12 नंबरची जी रिॲक्शन आहे यामध्ये नंबर ऑफ रिॲक्टंट्स किती आहेत? दिस 1 and 1 किती? 2. ओके. नेक्स्ट 13 नंबरची रिॲक्शन यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट्स टोटल हे 2 आणि हा ऑक्सिजनचा 1 मिळून किती झाले? 3. 3 मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट्स टेकिंग पार्ट इन दिस रिॲक्शन. पुढे त्यानंतर पुढची जी रिॲक्शन आहे 14 नंबरची यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट्स म्हणजे दोघांचे काउंट करायचे. हा आहे 1 आणि इथे 1 म्हणजे टोटल किती आहे? 2. याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी प्रॉडक्ट्स आर फॉर्मड इन ईच ऑफ द अबव रिॲक्शन्स. वर ज्या रिॲक्शन्स आहेत या प्रत्येक रिॲक्शनमध्ये किती प्रॉडक्ट्स आहेत? आपण जर बारकाईनं बघितलं, इन ईच ऑफ द अबव रिॲक्शन ओनली 1 प्रॉडक्ट. देर इज ओनली 1 प्रॉडक्ट. प्रत्येक रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट किती आहे? एकच आहे. म्हणून इथं हे जे कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे आपण काय शिकत होतो? अभ्यास कशाचा करत होतो आपण? कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शनची डेफिनेशन जी आहे त्या डेफिनेशनमध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे वर्ड्समध्ये, तर ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये 2 किंवा अधिक रिॲक्टंट्स आहेत आणि सिंगल प्रॉडक्ट आहे त्या केमिकल रिॲक्शनला कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणायचं. वेन 2 or more reactants combine in a reaction to form a single product is called as combination reaction. ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये 2 किंवा अधिक रिॲक्टंट्स असतात आणि ते एकमेकाशी कंबाईन होऊन एक सिंगल प्रॉडक्ट होतो त्या केमिकल रिॲक्शनला कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर केमिकल रिॲक्शनचा सेकंड टाईप पुढे आपण शिकतोय, त्याचं नाव आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन होणे म्हणजे काय? विभागणी होणे. विभागणी होणे म्हणजे काय?
तर इथं आपल्याला दिसतंय तर एकच रिॲक्टंट आहे आणि 2 किंवा अधिक प्रॉडक्ट्स आहेत, म्हणून याला काय म्हणायचं आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर इथे एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे, ट्राय धिस. तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे एक इव्हॅपोरेटिंग डिश घ्या, त्यामध्ये थोडीशी शुगर घ्या आणि त्या इव्हॅपोरेटिंग डिशला बन्सन बर्नरने हीट द्या. हीट दिल्यानंतर काय होईल, ॲट फर्स्ट द शुगर विल मेल्ट अँड इफ द हीट इज कंटिन्यूड then black colored carbon is formed from this melted sugar and water present in the sugar gets evaporated. म्हणजेच त्या इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये साखर घेऊन त्याला जर तुम्ही हीट दिली तर त्यामध्ये असलेले वॉटर मॉलिक्युल्स इव्हॅपोरेट होऊन निघून जातील आणि त्या इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये खाली तळाशी काय शिल्लक राहील, ब्लॅक कलर्ड कार्बन म्हणजेच कोळसा. तर ही रिॲक्शन इथं लिहिलेली आहे. शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला 8वीमध्ये आपण शिकलो होतो, C12H22O11 आणि त्याला काय दिले, हीट दिले आणि त्याच्यापासून काय राहिलं, ब्लॅक कलर्ड कार्बन रिमेन्स इन द इव्हॅपोरेटिंग डिश अँड वॉटर गेट्स इव्हॅपोरेटेड इन द एअर. रिॲक्शन बॅलन्स केलेली आहे. जर आपण बघितलं लेफ्ट साईडला कार्बन किती आहेत, 12, राईट साईडला सुद्धा 12. त्यानंतर लेफ्ट साईडला हायड्रोजन किती आहेत, 22 आणि राईट साईडला 11 2s are 22. त्यानंतर नंबर ऑफ ऑक्सिजन इन द LHS अँड RHS. इन LHS number of oxygen atoms are 11 and in RHS the number of oxygen atoms are also 11. ठीक आहे, रिॲक्शन बॅलन्स्ड आहे. तर ही डिकम्पोजिशन रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. पुढे आणखी एक ॲक्टिव्हिटी आहे. तर यामध्ये काय केलं आहे त्यांनी, एक टेस्ट ट्यूब घेतली आहे आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये एक टेस्ट ट्यूब आहे आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी काय घेतलं आहे, कॅल्शियम कार्बोनेट. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CaCO3. ठीक आहे, आणि त्याला काय दिले, हीट दिली. हीट दिल्यानंतर होतं काय, तर ह्या कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होतं. याला जर तुम्ही हीट दिली, हीटचं चिन्ह काय, ट्रायंगल दाखवलं तरी चालतं. हीट दिली की त्या कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होतं आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो आणि कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं. तर हा कार्बन डायऑक्साईड गॅस या बेंड ग्लास ट्यूबमधून इकडे दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये जातो आणि ह्या टेस्ट ट्यूबमध्ये काय घेतलं आहे, लाईम वॉटर. ओके, आणि लाईम वॉटर काय होतं, तर हे मिल्की होतं. आता आपण जर हा एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं तर आपल्याला काय करावं लागेल, 2 टेस्ट ट्यूब घ्यायच्या. एका टेस्ट ट्यूबमध्ये कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचं, त्यानंतर त्या टेस्ट ट्यूबचं माउथ रबर कॉर्क विथ 1 होल वापरून फिट करायचं. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये लाईम वॉटर घ्यायचं, त्याचंही तोंड रबर कॉर्क विथ 1 होल म्हणजे रबरी बुच, एक छिद्र असलेलं लावून बंद करायचं आणि त्या 2 टेस्ट ट्यूबला जोडणारी एक बेंड ग्लास ट्यूब फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे कनेक्ट करायची, जोडायची आणि पहिल्या टेस्ट ट्यूबला म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट असलेल्या टेस्ट ट्यूबला हीट द्यायची. हीट दिल्यानंतर काय होतं, तर इथं एक प्रकारचा गॅस तयार होतो आणि हा गॅस या ग्लास ट्यूबमधून लाईम वॉटरमध्ये जातो आणि लाईम वॉटरमधून तो गॅस काय होतो, पास होतो. त्याचे बबल्स, गॅसचे बबल्स बाहेर पडतात म्हणजेच तो गॅस त्या लाईम वॉटरमध्ये मिक्स होतो. तर लाईम वॉटरची प्रॉपर्टी अशी आहे, लाईम वॉटर टर्न्स मिल्की ओनली व्हेन CO2 गॅस इज पास्ड थ्रू इट. लाईम वॉटरमधून फक्त कार्बन डायऑक्साईड गॅस पास झाला तरच ती मिल्की होते, अन्यथा कधीही मिल्की होत नाही. मग ज्या अर्थी इथं ही लाईम वॉटर मिल्की होते, लाईम वॉटर म्हणजे चुन्याची निवळी. मगाशी जी रिॲक्शन केली, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं, चुन्याचे खडे पाण्यात टाकले
हीट बाहेर पडली, चुना तयार झाला, ते रात्रभर ठेवल्यानंतर वरती जे स्वच्छ पाणी राहतं त्याला म्हणायचं आहे लाईम वॉटर. ठीक आहे. तर हे फ्रेश लाईम वॉटर घ्यायचं आणि त्यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस पास करायचा, तर ती काय होते मिल्की. ज्या अर्थी इथं CO2 गॅस, ज्या अर्थी इथं लाईम वॉटर मिल्की होते त्या अर्थी तयार झालेला गॅस कुठला आहे CO2. ओके. आणि रिॲक्शन इथं लिहिलेलं आहे CaCO3 सॉलिड, हीट दिली, काय झालं कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस. ओके. त्यानंतर पुढे एक आणखी रिॲक्शन दाखवलेली आहे इथं. ठीक आहे. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय आहे H2O, आणि इथं काय लिहिलं आहे H2O2. H2O2 म्हणजे हा कुणाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे आपल्याला जर जखम झाली आणि जखमेमध्ये जर घाण असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी आपण ड्रेसिंग करतो जखमेला आणि त्याच्यामध्ये पाण्यासारखा एक पदार्थ टाकला जातो, ते काय हायड्रोजन पेरॉक्साईड. पाण्यासारखं स्वच्छ असतं, मेडिकलमध्ये मिळतं हायड्रोजन पेरॉक्साईड. जखम स्वच्छ करण्यासाठी ते वापरलं जातं. तर ते हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2. तर त्याचं काय, तर हा H2O2 जो आहे तो जर हवेमध्ये ठेवला जास्त वेळ तर त्याचं काय होतं डिकम्पोजिशन होतं आणि त्याच्यापासून 2 प्रॉडक्ट्स तयार होतात. कोणते H2O आणि वॉटर. रिॲक्शन बॅलन्स्ड केलेले आहे. ठीक आहे. दीज बोथ रिॲक्शन्स आर डिकम्पोजिशन रिॲक्शन्स. हे दोन्हीसुद्धा कशाचे एक्झाम्पल्स आहेत डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता कुणाला म्हणायचं आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन, तर ते पुढं आहेच आहे. परत त्यांनी प्रश्न विचारला आहे कॅन यू रिकॉल इज इट पॉसिबल टू प्रोड्यूस हायड्रोजन अँड is it possible to produce hydrogen by decomposition of water by means of heat, electricity or light. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे वॉटरचं डिकम्पोजिशन करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे सेपरेट करता येईल का हीट, इलेक्ट्रिसिटी आणि लाईटचा वापर करून. होय, ते करता येईल. कारण वॉटर कशापासून बनलेलं आहे हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस. वेन हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस आर मिक्स्ड विथ इच अदर देन वॉटर मॉलिक्युल्स आर फॉर्म. मग ह्या वॉटर मॉलिक्युल्सला जर एनर्जी दिली इलेक्ट्रिक एनर्जी तर त्याचं डिकम्पोजिशन होऊन हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस तयार होतो. तर हे जे वॉटरचं डिकम्पोजिशन आहे इलेक्ट्रिसिटी वापरून करण्याचं त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. हे आपल्याला नवीमध्ये झालं होतं. एक पसरट भांडे घ्यायचं, त्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये 2 टेस्ट ट्यूब पाण्याने भरलेल्या इन्व्हर्टेड पोझिशन म्हणजे उलट्या पोझिशनला अशा त्या टेस्ट ट्यूब ठेवायच्या पाण्यानं भरलेल्या. ठीक आहे. आणि त्यामधून एक कार्बन रॉड आतून इन्सर्ट करायचा, 2 कार्बन रॉड 2 टेस्ट ट्यूबमधून. आणि एका कार्बन रॉडला इकडून वायर कनेक्ट करून त्याला इलेक्ट्रिसिटी द्यायची पॉझिटिव्ह आणि दुसरं टोक हे निगेटिव्ह आणि हे दुसरं टोक अशा प्रकारे इकडं आणून इथं जो कार्बन रॉड आहे त्याला कनेक्ट करायचं. ठीक आहे. मग इलेक्ट्रिसिटी स्विच ऑन केल्यानंतर इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल. इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल आणि इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यानंतर हे जे वॉटर आहे त्याचं डिकम्पोजिशन होईल आणि या टेस्ट ट्यूबमध्ये तर बबल्स तयार होतील म्हणजे बुडबुडे तयार होतील. टेस्ट ट्यूबमध्ये बबल्स तयार होतील. मग इथं वरती जसा गॅस कलेक्ट होईल तसे हे पाणी खाली खाली जाईल आणि इकडं दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आणखी एक प्रकारचा गॅस या दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये असे बबल्स तयार होतील. वरती गॅस कलेक्ट होईल, पाणी खाली खाली जाईल. म्हणजे एका टेस्ट ट्यूबमध्ये हायड्रोजन गॅस, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये ऑक्सिजन गॅस तयार होतो. याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. रिॲक्शन इथं दिलेली आहे. त्यानंतर पुढे आता वरती ज्या रिॲक्शन्स आहेत 18 पर्यंत, किती नंबरपासून रिॲक्शन्स आहेत या वरती 15, 16, 17 अँड 18 ह्या 4 रिॲक्शन्स आहेत. यामध्ये जर आपण बारकाईनं बघितलं नंबर ऑफ रिॲक्टंट किती आहेत ओनली 1 आणि प्रॉडक्ट किती आहेत 2 ऑर मोर. म्हणून इथं त्याची डेफिनेशन काय लिहिले द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products are formed from a
सिंगल रिॲक्टंट इज कॉल्ड ॲज डिकम्पोजिशन रिॲक्शन. सिंगल रिॲक्टंटपासून 2 किंवा अधिक प्रॉडक्ट्स तयार होतात, त्या केमिकल रिॲक्शनला म्हणायचं आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्यानंतर बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे. मेनी डिग्रेडेशन टेक्स प्लेस इन द नेचर सराउंडिंग अस. ऑर्गॅनिक वेस्ट इज डिकम्पोज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स and as a result manure and biogas are formed and biogas is used as fuel. आपल्या सभोवती निसर्गामध्ये अनेक प्रकारचे डिग्रेडेशन प्रोसेसेस घडून येत असतात. उकिरड्यामध्ये जो कचरा आपण वेस्ट टाकलेला असतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात, त्या वेस्ट मटेरियलचं डिकम्पोजिशन करतात आणि त्याच्यापासून ए गुड क्वालिटी ऑफ मॅन्युअर अँड बायोगॅस कॅन बी फॉर्मड. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, डिकम्पोजिशन. नेक्स्ट, थर्ड टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. नावावरूनच कळतं की त्यामध्ये नेमकं काय होत असणार आहे. तर मागे एक ॲक्टिव्हिटी टॉपिकच्या सुरुवातीलाच आपण बघितली होती, त्याच्यामध्ये 5 केमिकल रिॲक्शन्स होत्या. मी तुम्हाला सांगितलं होतं एक एक करून आपण पुढे त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये एक केमिकल रिॲक्शन होती, थोडंसं आठवून बघा. झिंक डस्ट is added in blue colored copper sulfate solution, then the reaction takes place and Cu is displaced by zinc because zinc is more reactive than copper. Therefore colorless solution of zinc sulfate is formed अँड कॉपर इज डिस्प्लेस्ड. ही रिॲक्शन बघितली होती आपण. तर ही जी रिॲक्शन आहे, तर ह्या रिॲक्शनला, हे रिॲक्शन कशाचं एक्झाम्पल आहे, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, दूर सारणे. आता कुणी कुणाला इथं दूर सारलं, झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर, म्हणजे झिंक हा कॉपरपेक्षा अधिक रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळं त्यानं काय केलं, याच्यामध्ये असलेला आयनिक बॉन्ड, कशामध्ये, कॉपर सल्फेट CuSO4मध्ये असलेला आयनिक बॉन्ड ब्रेक झाला आणि त्यांनी काय केलं, Cuला डिस्प्लेस केलं आणि स्वतः तिथं जाऊन बसला, बरोबर. त्याच्यापासून काय तयार झालं, ZnSO4, आणि इथं नव्याने आयनिक बॉन्ड क्रिएट झाला आणि कॉपर मेटल काय झालं, डिस्प्लेस झालं. ठीक आहे. तर इथं जसं Zn इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर म्हणून झिंकने कॉपरला डिस्प्लेस केलं, तर त्याचप्रमाणे इथं खाली आणखी 2 रिॲक्शन्स दिलेले आहेत, Fe आयर्न अँड लेड, बरोबर. आयर्न इज ऑल्सो मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर, देअरफॉर आयर्न ऑल्सो डिस्प्लेसेस कॉपर अँड फॉर्म्स FeSO4, बरोबर, प्लस CO. आणि सेकंड रिॲक्शनमध्ये काय होईल, Pb इज ऑल्सो मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर, Pb डिस्प्लेसेस कॉपर अँड फॉर्म्स PbSO4 प्लस अगेन CO, लाईक दिस. अशा प्रकारे ह्या केमिकल रिॲक्शनमध्ये एक रिॲक्शन लिहू आपण, CuSO4 प्लस Fe gives FeSO4 प्लस CO. तर ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं, हा जो लेस रिॲक्टिव्ह आहे, कलर थोडा चेंज करू, यामध्ये आयन्स असतात. या COमध्ये आपण नवीमध्ये बघितलं 2+ आयन आणि SO4 2- आयन, बरोबर. Fe आहे, तो Fe मेटल आहे. तर हे काय करतं, हे जे आयन्स आहेत, पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन, तर ह्यामध्ये हा जो आयर्न आहे, हा आयर्न काय करतो, लेस रिॲक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करतो आणि त्याची जागा घेतो. म्हणजेच द प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट is taken by
another more reactive element and the less reactive metal जे आहे and the metal is formed from less reactive metal. हे लेस रिॲक्टिव्ह मेटल जे आहे त्याच्यापासून एक मेटल सेपरेट होतं, म्हणजे तांब्याचे कण कॉपरचे पार्टिकल्स सेपरेट होतात. डेफिनेशन इथं लिहिलेली आहे. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन ए कंपाऊंड इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय द फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन्स अँड दिस इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्यानंतर फोर्थ टाईप आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचा फोर्थ टाईप आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्यांनी सुरुवातीला सांगितलं वी हॅव सीन इन द इक्वेशन 9 दॅट व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराईड इज फॉर्म्ड बाय द एक्सचेंज ऑफ सिल्वर अँड सोडियम आयन्स प्रेझेंट. म्हणजे ती रिॲक्शन मागची जरा आठवा, कुठली? सिल्वर नायट्रेट AgNO3 प्लस NaCl या दोघांमध्ये घडून येते. ती ॲक्टिव्हिटी होती आपली 5 रिॲक्शन टॉपिकच्या सुरुवातीला. तिथं बोला इथं काय होतं नेमकं, तर हा जो Ag2 प्लस आयन आहे आणि NO3 2 मायनस आहे आणि Na प्लस आहे आणि Cl मायनस आहे. तर इथं जे आयन्स आहेत त्या आयन्सची काय होते, आयन्स काय होतात, एक्सचेंज होतात. म्हणजे पहिल्या कंपाऊंडमध्ये जे आयन्स आहेत आणि दुसऱ्या कंपाऊंडमध्ये जे आयन्स आहेत ते आयन्स काय करतात, एक्सचेंज होतात. एक्सचेंज होतात म्हणजे एकमेकांची जागा घेतात. म्हणजे Agच्या जोडीला कोण आहे, NO3. ते होतं काय इथं Ag यातला निगेटिव्ह आयन त्याला जोडला जातो. म्हणजे काय होईल AgCl प्लस आणि NaNO3. ओके ठीक आहे, ती जागा कमी पडते NaNO3. आणि ते पण तुम्हाला मी सांगितलं होतं AgClचा हा काय प्रेसिपिटेट आहे आणि या प्रेसिपिटेटचा कलर कसा आहे, व्हाईट प्रेसिपिटेट. ओके, आणि तेच तुम्हाला इथं त्यांनी सांगितलं आहे. ठीक, डेफिनेशन दिले. द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टंट्स आर एक्सचेंज टू फॉर्म ए प्रेसिपिटेट आर कॉल्ड ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कोणाला म्हणायची कळतं का तुम्हाला? आणखी एक रिॲक्शन होती मागे, ती खाली लिहिलं आहे त्याने बघा. हे बघा एक एक्झाम्पल बघितलं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं आत्ता. कोणतं? सिल्वर नायट्रेट प्लस NaCl. तयार काय होतं, सिल्वर क्लोराईड प्लस सोडियम नायट्रेट आत्ताशी बघितलं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल कशाचं, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ते लिहूया आपण इथं. काय, रिकॉल द ॲक्टिव्हिटी 3. वरती जे 5 रिॲक्शन्स होत्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यातली थर्ड रिॲक्शन काय घ्यायला सांगितलं, पोटॅशियम क्रोमेट KCr4 पोटॅशियम क्रोमेट प्लस काय सांगितले, बेरियम सल्फेट BaSO4 यामधली रिॲक्शन. ठीक आहे, तर इथं सुद्धा काय होतं, हे K2 जे आहे ते पॉझिटिव्ह आयन आहे 2+ आणि हे आहे 2-. Ba काय 2+ आणि हे 2-. तर आयन्स काय होतात, एक्सचेंज होतात. म्हणजे डिस्प्लेसमेंट एकाचं नाही होत, डबल डिस्प्लेसमेंट. मगाशी काय झालं होतं झिंक आणि कॉपर सल्फेटच्या बाबतीमध्ये, तर झिंकने काय केलं, कॉपरला डिस्प्लेस केलं, एकट्यालाच डिस्प्लेस केलं, म्हणून त्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हटलं. ह्याला काय म्हणायचं आहे, डबल डिस्प्लेसमेंट. इथं काय होईल बोला, K2 बोला SO4 प्लस आणखी काय होईल, Ba बोला CrO4. म्हणजे हे काय, बेरियम क्रोमेट आणि हे पोटॅशियम सल्फेट. रिॲक्शन लक्षात राहू द्या. आता इथे क्वेश्चन विचारलेत मागं, आता मी पेनाने लिहिलं इथं बॅक साईडला क्वेश्चन आहेत बघा. प्रेसिपिटेट कोणाचं लक्षात ठेवा, प्रेसिपिटेट कोणाचं आहे सांगा मला, प्रेसिपिटेट कोणाचं आहे,
बेरियम क्रोमेट हा प्रेसिपिटेट आहे आणि ह्याचा कलर कसा असतो? येलो कलरचा प्रेसिपिटेट आहे. ओके, बोला. व्हॉट वॉज द कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म? कुठला? येलो. सेकंड, राईट द नेम ऑफ द प्रेसिपिटेट. म्हणजे तो कुठलं कंपाऊंड आहे प्रेसिपिटेट झालेला? काय? बेरियम BaCrO4 बेरियम क्रोमेट. नंबर 3, राईट डाऊन द बॅलन्स्ड इक्वेशन फॉर दिस रिॲक्शन. आपण लिहिली होती ती बॅलन्स झालीच होतीच बॅलन्स ऑलरेडी. विल यू कॉल दिस रिॲक्शन ए डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑर ए डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन? काय लिहिणार आन्सर? वी कॅन कॉल दिस रिॲक्शन ॲज ए डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजेच डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं? द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ टू कंपाऊंड्स म्युच्युअली एक्सचेंज देअर पोझिशन्स अँड फॉर्म्स टू न्यू कंपाऊंड्स. देअरफॉर दिस रिॲक्शन इज नोन ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डेफिनेशन इथं लिहिलं. ठीक. आणि नुसतं डिस्प्लेसमेंटमध्ये काय होतं बरं? तर हे असं, म्हणजे मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट जे आहे ते लेस रिॲक्टिव्ह आयनला डिस्प्लेस करतं आणि त्याची जागा घेते. ही डिस्प्लेसमेंट. अशा प्रकारे केमिकल रिॲक्शनचे किती टाईप्स शिकलो आपण? 4 टाईप्स. देअर आर 4 टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. त्याच्यानंतर पुढे आहे एंडोथर्मिक रिॲक्शन अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. हा पार्ट आपण उद्याच्या तासाला शिकूया. ओके, लेट स्टॉप हिअर. सी यू द नेक्स्ट पार्ट इन नेक्स्ट पिरियड. ओके.